जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आरोग्य सेवा अंतर्गत निक्षय मित्र होऊन केलेली वस्तुरूपी आणि सकस आहाराची मदत ही मला सर्वात सात्विक आनंद देणारी घटना आहे, असं मनोगत वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी व्यक्त केलं. सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. मंत्री हसन मुश्रीफ, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, माजी आमदार छत्रपती मालोजी राजे, माजी अपर पोलीस अधीक्षक उमेश हजारे, भगवान काटे, जालंधर पाटील, जनार्दन पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षदा वेदक, महापालिकेचे डॉक्टर सुनील पावरा आदी मान्यवरांनी सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या. भर पावसात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध संस्था, संघटना, तालीम संस्था, प्रतिनिधी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांची गर्दी होती. सर्वांना नमस्कार. आज माझ्या या वाढदिवसानिमित्त 25 सप्टेंबर रोजी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. कारण जे वाढदिवस साजरे करतील आपण बघत आलेलो आहोत की कसे वाढदिवस साजरे करतात आणि मग ते पैशाचा अपव्यय खर्च होतो आणि त्यातनं फलित एक चांगलं समाजाला एक संदेश जाण्यासाठी मी वाढदिवस साजरा करण्यामागं माझ्या पूर्ण टीमला, आमच्या आघाडीला त्यांनी सगळ्यांना सांगितलं की वाढदिवस आपण अशा पद्धतीने चांगला साजरा करू की तो समाजोपयोगी आणि समाजाभिमुख काहीतरी एक आदर्शासारखा होऊ दे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षदा वेदक मॅडम यांनी मला सांगितलं, त्यांच्याशी माझी भेट झाली होती यापूर्वी देखील, आणि आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय येडगे साहेब यांनी देखील आवाहन केलेलं आहे की निक्षय मित्र बना आणि क्षयरोग हा आपण मुक्त करूया. तर त्याप्रमाणे मी या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील संपूर्ण पेशंट जे क्षयरोग बाधित आहेत, आणखी करवीर तालुक्यातून संपूर्ण महिला, म्हणजे जेणेकरून जे आपलं नवरात्रीचं जे आता दसऱ्याचं जे आपलं चालू आहे त्या सर्व दुर्गांना एक शक्ती त्यांची आपल्याला मिळण्यासाठी, तसं त्यांनाही सक्षम या नारीला बनवण्यासाठी असे सगळे पेशंट हे मी आजपासून 6 महिन्यासाठी दत्तक घेत आहोत आणि त्यांना पूर्ण एक चांगलं सशक्त किट, एक त्यांना चांगला प्रोटीनचा डबा अशा पद्धतीने देऊन कुठं तर त्यांना एक मोलाचा हातभार लावून त्यांना क्षयरोगापासून मुक्त होण्यासाठी एक चांगलं पाऊल माझ्याकडनं पुढं गेलं पाहिजे म्हणून या पद्धतीने मी आज निश्चय करून त्याप्रमाणे हे माझ्या टीमला देखील सांगून मी आज हे असं दत्तक घेतलेलं आहे आणि त्याची आज अंमलबजावणी करून आम्ही जे आपले क्षयरुग्ण आलेले आहेत ते माझे मित्रच आहेत आणि त्यांना लवकरात लवकर यातनं मुक्ती मिळावी यासाठी आम्ही त्यांना आज पोषण किट देणार आहोत. याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, आपण अपेक्षा आहे तुमच्याकडून लोकांच्या काय नेमकं? आज खरं तर वाढदिवसाचा विषय आहे, तरीसुद्धा तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आम्ही निश्चितच वंचित बहुजन आघाडी म्हणून अगदी ताकदीनं उतरणार आहोत. आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला दिलेल्या या महानगर अध्यक्षपदामुळं आणि त्यांचे जे आदेश आहेत की तुम्ही लोकल लेवलला म्हणजे जिल्हास्तरीय किंवा शहरस्तरीय तुम्ही आघाडी करायचा निर्णय ज्या त्या महानगर अध्यक्षाला दिलेला आहे, त्याप्रमाणे निश्चितच आघाडीचा तर पहिलाच प्रश्न नाही, पण आम्ही निश्चितच ताकदीनं लढू. धन्यवाद.